तुम्ही सुद्धा जर आळूच्या पानांपासून नेहमी वडी बनवत असाल तर आज वडी न बनवता एकदम सोपा चवीला भन्नाट पदार्थ बनवूया। 4 आळूची पाने 15 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्या शिरा काढून घ्यायच्या। सर्व पाने चिरून घ्यायची, त्यासोबतच 2 कांदे उभे पातळ चिरून घ्यायचे, मुठभर कोथिंबीरही चिरून घ्यायची। खलबत्त्यामध्ये अर्धा इंच आलं, 8 ते 9 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा धणे काढून जाडसर कुटून घ्यायचं। बाउलमध्ये चिरून घेतलेलं सर्व साहित्य काढायचं, त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हिंग, 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे रवा, चवीनुसार मीठ, तयार वाटण आणि अर्धी वाटी बेसन थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला एक थेंबही पाणी घालायचं नाही। सर्व बेसन पीठ मिक्स करून झालं की 2 चमचे पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि इथे भज्यांचं मिश्रण तयार झालंय। गॅसवर कढईमध्ये भजी बनवण्यासाठी जसं तेल गरम करतो तसं तेल गरम करून घेतलंय। त्यामध्ये तयार मिश्रणाचे भजी सोडायचे आणि मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। मस्त कुरकुरीत आळूच्या पानांची भजी तयार आहेत। डिटेल रेसिपी व्हिडिओ